ह्यांची नाईट शिफ्ट चालू आहे, त्यामुळे त्यांनी आलेल्याबरोबर झोपून जातात. तोपर्यंत मी बाकी घरातली सगळी कामं आवरून घेते, जी नेहमीची आपली कामं असतात. जेवण वगैरे करून घेते. आज तर जेवण वगैरे झालं, त्यांना उठवलं, मस्त आम्ही दुपारचं जेवणसुद्धा करून घेतलं. पण नंतर काय चकुलीच्या बाबांना झोपच येईना. मग म्हणले चला आपण असंच एक राऊंड मारून येऊया, म्हणजे थोडं फ्रेश वाटेल. तर जायचं होतं म्हणून चकुलीसुद्धा किती खुश झाली होती बघा. निघायची तिला एवढी घाई झाली होती ना, पर्स तुटली म्हणून सगळं पिशवीत भरून घेतलं आणि म्हणता म्हणता आम्ही बाहेर पडलो. आणि सहज फिरायचं हाच विचार करून निघलो होतं. पण गेलो कुठे, कात्रज घाटात, आणि कात्रज घाटसुद्धा आम्ही पार केला आणि छान वाटत होतं. अगदी वातावरण एवढं भारी होतं ना. भर उन्हात गेलोय तरी पण ऊन अजिबात नव्हतं. थोडं गारच होतं वातावरण. आजकाल पुण्याचं वातावरण खूप थंड झालंय. मधीच गरम होतं, मधीच थंड. तर खरंच छान वाटत होतं वातावरण. आम्ही आलो होतो खेडशिवापूरच्या पुढे. तर इथे ना त्रिमंदिर म्हणून स्थापन झालेलं आहे. ही जेव्हा रिकामी जागा होती ना, तेव्हापासून आम्ही हे बघतोय. इथे भूमिपूजन झालं होतं, त्याच्यानंतर ना इथे एक बांधकाम चालू झालं होतं. आता नेहमी गावाला येताना जाताना हाच रस्ता लागतो, त्यामुळे ना सारखी नजर जायची. सारखं मनात विचार यायचा की इथे नक्की कशाचं बांधकाम चालू असेल. आणि बघता बघता वर्षभरात ते मंदिर उभारण्यात आलं. तर खूप टाईमपासून इच्छा होती की आज जाऊन नक्की बघावं हे नक्की मंदिर कशाचं आहे, म्हणजे कुठलं आहे, कोणता देव आहे आतमध्ये, कशाची मूर्ती आहे. खरंच मनात, म्हणजे आपण कुठेही गेलो तरी मनात एक उत्सुकता असतेच. तर मग फायनली आज आम्ही आलो होतो. पण हे मंदिर ना जितकं विचार केला त्याच्यापेक्षा खूप सुंदर होतं. खरंच एवढं भारी मंदिर होतं ना, मला तर खूप जास्त चांगलं वाटत होतं. ॲक्च्युली हे मंदिर आहे ना, ते जैन धर्मातील लोकांचं आहे. पण इथे सगळे लोक येतात. म्हणजे सगळ्याच मूर्त्या आहेत देवांच्या. शंकराची पिंड आहे. परत म्हणजे भरपूर आहेत असे. कृष्णाची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे. खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि सगळ्याचं खूप छान, म्हणजे छान मूर्ती अशा बसवलेल्या आहेत. साईबाबाची मूर्ती आहे आणि बघून खूप प्रसन्न वाटत होतं आणि अगदी शांतता, निर्मळ असं ते वातावरण तिकडचं ना, ते फील करत होतं. तसं वातावरण खूप छान वाटत होतं बघून तरी. आणि वरतून ना असं काही लोकेशन दिसतं अगदी सुंदर, म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना हे लोकेशन बघून. तर खूप छान, म्हणजे खरंच कोणाला माहीत असेल तर नक्की इथं या. तुम्हाला पण खूप छान वाटेल, रिलॅक्स फील होईल. आम्हाला जे वाटते अनुभव, तुम्हालाही तसा अनुभव बघायला भेटेल. आणि चकोली मात्र खूप एन्जॉय करत होती, कारण की एवढी मोठी जागा आणि पूर्ण मोकळी होती जागा. तर ती नुसतं इथून तिथून तिचं पळायचं काम चालू होतं. मस्त मंदिर एन्जॉय केलं, बघितलं, खूप छान वाटलं. नंतर घरी निघालो. येता येता आम्हाला थोडा अंधारच पडला होता. 7 सव्वा 7च झाले होते, पण एवढा अंधार पडला होता. जाता जाता ही जत्रासुद्धा थोडी बघितली. छान वाटला आजचा दिवस. थोडासा बाहेर स्पेंड केला, त्यामुळे खरंच खूप फ्रेश वाटत होतं. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की बघा. बाय.